ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. माझ्या लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला आतुरता झालेली आहे. लाडकी बहीण योजनेतील जून महिन्याच्या 1500 रुपये हप्त्याची लाखो महिला अजूनही प्रतीक्षा करत आहेत. काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये हा हप्ता जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र राज्य सरकारने याबाबत कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी फक्त अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा आणि सोशल मीडियावरील अपुष्ट तारखांपासून सावध राहावे. दुसरी बातमी, अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई कडक. राज्य सरकारने पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांविरोधात कारवाई सुरू ठेवली आहे. संबंधित विभागांकडून पात्रतेची पडताळणी केली जात असून चुकीची माहिती देऊन लाभ घेतलेल्या आढळलेल्या तसेच काही प्रकरणांमध्ये रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारचे म्हणणे असे आहे की या कारवाईचा उद्देश पात्र महिलांचा हक्क सुरक्षित ठेवणे आणि योजनेतील पारदर्शकता वाढवणे हा आहे. तिसरी बातमी, लाभार्थी पडताळणीचे काम अजूनही सुरू आहे. सरकारकडून लाभार्थ्यांची माहिती पुन्हा तपासण्याचे काम सुरू असून आधार क्रमांक, बँक खाते, उत्पन्नाची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जात असून ज्या लाभार्थ्यांची माहिती अचूक असेल त्यांनाच पुढील हप्ते नियमित मिळतील असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. चौथी बातमी, नवीन नोंदणीबाबत महिलांमध्ये उत्सुकता. अनेक पात्र महिलांना अजूनही या योजनेत अर्ज करता आलेला नाही. त्यामुळे नवीन नोंदणी कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता कायम आहे. मात्र सध्या सरकारकडून नवीन अर्ज स्वीकारण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नसून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अर्ज सुरू झाले अशा संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे. पाचवी बातमी, लाभार्थी यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे कमी. पात्रता पडताळणी आणि KYC प्रक्रियेनंतर मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आलेली असून सरकारच्या म्हणण्यानुसार ही कारवाई योजना फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी करण्यात आलेली असून त्यामुळे अनेक महिला आता स्वतःचे नाव आणि पात्रता पुन्हा तपासत आहेत, जेणेकरून पुढील हप्त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये. पुढील निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष. सध्या लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष जून महिन्याच्या हप्त्याबरोबरच सरकारच्या पुढील घोषणेकडे लागलेले असून हप्त्याची तारीख, पडताळणीची पुढील प्रक्रिया किंवा इतर बदल याबाबत अधिकृत निर्णय कधी जाहीर होणार याची सर्वजण वाट पाहत आहेत. सरकारकडून नवीन आदेश किंवा घोषणा होताच त्याचा परिणाम लाभार्थींवर होणार असल्याने अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.